190 पेशंट तिथले आहेत. 188 हे तिथे कधी आलेच नव्हते. उदाहरण म्हणून विदेशी नागरिक यांना बेकायदेशीर इथे संरक्षण मिळते. मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिक ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांना पण. त्यापैकी एक नागरिक ज्याचं नाव खादेगाय इब्राहिम कासिम यांनी 10/4/2019 रोजी या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला असे रेकॉर्ड आहेत. वास्तविकरित्या त्याचा जन्म हे साईदीप हॉस्पिटल नंदुरबार येथे झाल्याचे डॉक्युमेंट पुरावे आले आहेत. 10/11/2019. म्हणून आम्ही आरोग्य मंत्रालयाला पण विनंती केली आहे की त्यांनी या संबंधात संस्थेचं मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन रद्द करावं. ओके. जे प्रथमदर्शनी माहिती सापडली आहे की पूर्णिया जिल्हा जो बांगलादेशला लागून आहे, या कॅम्पसमध्ये कुठल्याही व्यक्तीला जाऊ देत नाही. तपास संस्थेला पण जाऊ देत नाही. 3000हून अधिक विद्यार्थी सीमेपलीकडून आलेले आहेत बांगलादेश, अशी आमची माहिती आहे. तसं मी तुम्हाला दाखवलं, काही 2-3 उदाहरणं दिलं. पैसा बाहेरून 1000 करोडाला 100हून अधिक करोड रुपये जे हिंदुस्थानात प्रतिबंधित संस्था आहेत, फॅनॅटिक एक्स्ट्रीमिझम टेररिस्ट संबंधित, तिथे ट्रान्सफर झाला. आता या संबंधित चौकशी एका बाजूला ATA, दुसऱ्या बाजूला IG, IB, गृह मंत्रालय, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, आरोग्य मंत्रालय, महसूल मंत्रालय, आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांकडे SITची स्थापना करण्याची मागणी केली आहे की फॉरेनचा पाठिंबा आहे, फॉरेनर्स राहत आहेत, अतिरेक्यांचा आहे, पैसा बाहेरून येतोय, आणि नंदुरबार अक्कलकुवा सारख्या ठिकाणी 12,000 विद्यार्थी गेल्या 7-8 वर्षात ही संख्या वाढली आहे. ही चिंतेची बाब आहे. भारतीय जनता पक्षाचा आंदोलन बांगलादेशी मुस्लिमचा विरोधात आहे, रोहिंग्या मुस्लिमचा विरोधात आहे, मुस्लिम अरेरावी दादागिरी याचा विरोधात आहे. मुस्लिम अरेरावी दादागिरी म्हणजे जे मशिदीवर भोंगे गेले अनेक वर्ष वाजत होते. आम्ही मैदानात उतरलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी निर्णय घेतला, आज सगळे भोंगे बंद झाले. तसं मी जो दुसरा घोटाळा काढला, बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा, 2,24,000 अर्ज फेटाळण्यात आले किंवा जन्म प्रमाणपत्र रद्द झाले, 2,24,000. पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या तर 1.5 कोटीहून अधिक आहेत, पण अर्ज फक्त 2,24,000चे आले होते. त्यातनं 80% इथे राहण्याचा काहीच पुरावा नाहीये. म्हणून आमची लढाई मुस्लिम दादागिरीची, मुस्लिम अनुनयवाद आणि बांगलादेशी मुस्लिम.
काय आहे, एक नंतर दुसरे, एकाने रंग बदलला, दुसऱ्याने बदलला, एकाने अर्धी गोल टोपी लावली, आता दुसरे छोटे भाऊ पण गोल टोपी, पण तरीही मुंबईत त्यांना काही स्थान मिळत नाही. म्हणून पुन्हा एकदा मुंबई वाद. अरे IIT बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही. बॉम्बे हायकोर्ट आज पण आहे, आम्हाला आवडत नाही. मी स्वतः प्रस्ताव दिला होता. आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. मी त्यांना प्रार्थना केली आहे की महाराष्ट्र सरकारने IIT मुंबई नावासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्याशी काल रात्री आणि आता दुपारी परत चर्चा झाली आहे. महाराष्ट्र सरकार असा प्रस्ताव पाठवणार. आम्हाला IIT मुंबई हवा आहे, आम्हाला हायकोर्टचं नाव पण मुंबई करून हवा आहे. परंतु आता त्यांना दिसते की पराभव समोर आहे, म्हणून कोणी भाषावाद असा प्रकारचा बॉम्बे वाद पुन्हा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी आता हिरवे वस्त्रधारी ठाकरे बंधूंना मुंबईतला मराठी हिंदू नाही सगळेच हिंदू धडा शिकवणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.